पंचम स्थानाचा विचार करणार आहोत. पंचम भावामध्ये ज्याप्रमाणे संतती, विद्या, प्रेम, प्रणय यांचा विचार करतो, त्याचप्रमाणे रेस, सट्टा, लॉटरी, काव्य, साहित्य, मंत्र आणि तंत्र. पण ती मंत्र आणि तंत्र कसली की देवाच्या साधनेसाठी आपण जी मंत्रोपचार करतो किंवा मंत्रांची उपासना करतो, होम हवन करतो, ते मंत्र आणि तंत्र. तसंच प्रेमभंग, कारण प्रेम इथूनच प्रसवतं, मग प्रेमभंग पण इथूनच होतो. शैक्षणिक यश प्रत्येकाचं, कारण हे मती म्हणजे बुद्धीचं स्थान आहे, स्मृतीचं स्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी आपलं यश आणि कीर्ती ही पण अवलंबून असते. तसंच प्रेमविवाह, अभिनय, नृत्य, नाट्य, कला आणि शरीरातलं उदर, बरगड्या आणि पॅन्क्रियास या सगळ्या शरीराच्या अवयवांचा इथे समावेश केलेला दिसतो. हे जसं प्रेम प्रणयाचं स्थान आहे, तसंच पुरुष आणि स्त्री यांच्या परस्परांच्या मध्ये असणारं प्रेम तेव्हाच विवाह होतं आणि त्या प्रेमविवाहानंतर संततीची निर्मिती होते. पहा, आणि जेव्हा संततीची निर्मिती होते, म्हणूनच याला संततीचं कारकत्व दिलेलं आहे पंचम भावाला. त्यामुळे या स्थानात संतती होणार आहे की नाही होणार आहे, त्याच्यासाठी वैद्यकीय मदत घ्यावी लागणार आहे का टेस्ट बेबीसारखा औषधांचे उपचार आपल्याला घ्यावं लागणार आहे, किंवा आपल्याला संतती होणारच नाही म्हणजे कोणातरीमध्ये दोष असण्याची शक्यता असते, पती किंवा पत्नीमध्ये. कोणा एकामध्ये दोष असताना संतती होत नाही असं कधीच होत नाही. तर संतती सौख्याचा जेव्हा आपण इथे विचार करतो, त्यावेळेस आपल्याला मिळणाऱ्या डॉक्टरांचाही विचार इथून केला जातो. पहा, षष्ठस्थानाचं पंचम स्थान हे व्ययस्थान आहे, षष्ठस्थान हे रोगाचं स्थान आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला रोग म्हणजे जेव्हा संतती होत नाही असं वाटतं, त्यावेळेस ते रोगस्थान झालं की नाही. मग त्या रोगावर होणारा उपचार म्हणजे चांगला डॉक्टर मिळणं आणि त्याच्यावर उपाय होणं, हे पंचम स्थानाचं कार्य आहे. आणि म्हणूनच पंचम स्थानातून आपल्याला योग्य त्या आजारावर किंवा योग्य ते निदान करणारा डॉक्टर इथून आपल्याला मिळतो.